तर पूर्वी राजघराण्यातले सर्व इथे यायचे गणेशाचे आशीर्वाद घ्यायला, गणपतीची पूजा करायला. तर याला विशेष असं महत्त्व आहे या गणपती मंदिराला. तुम्ही बघितलं किती मोठा गणपती आहे. या गणपतीला पीनट गणपती म्हणतात कारण की त्याचं पोट, त्याचं बेली पीनटच्या साईजचं आहे, पीनटच्या आकाराचं आहे, शेंगदाण्याच्या आकाराचं, म्हणून याला पीनट गणपती म्हणतात. बघा किती भव्य गणपती आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे हा गणपती मूर्ती आणि तुम्ही बघा इथे गणपती बाप्पाचा पाय आहे आणि ही 19 फुटा इतकी मोठी ह्यूज मूर्ती आहे. आता मी तुम्हाला फिरून दाखवते, प्रदक्षिणा घालतेच आहे या गणपती बाप्पाला. तर आता आपण पाहूया किती ह्यूज. थोडा अंधार आहे त्यामुळे मला माहीत नाही तुम्हाला कितपत दिसेल, पण जितकं दिसतंय मी दाखवायचा प्रयत्न करते. इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला नक्की एक लाईक द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. हे बघा गणपतीची सोंड बघू शकता आहे. आज डे 2 आहे हम्पीमध्ये आणि आता मी तुम्हाला गणेश मंदिर ऑलरेडी दाखवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन आली अंडरग्राऊंड शिवा टेम्पल इथे. या शिवा टेम्पलला आधी प्रसन्न विरूपाक्ष मंदिर असं बोलायचं आहे. हम्पीमध्ये 2 मेन शिवा म्हणजे शंकराची मंदिरं आहेत. पहिलं आहे मेन असं ते विरूपाक्ष मंदिर जिथे आपण काल गेलो होतो आणि आता जे आहे ते अंडरग्राऊंड म्हणजे आर्किओलॉजिस्ट डिपार्टमेंटने त्याचं नाव अंडरग्राऊंड शिवा असं ठेवलं आहे कारण ते अंडरग्राऊंड आहे. पण आधीचे लोक याला प्रसन्न विरूपाक्ष म्हणायचे कारण की जे मेन विरूपाक्ष मंदिर आहे ते इथून थोडं लांब आहे. तर सर्व राजे वगैरे तिकडे जायचे पूजा वगैरे करायला, पण नेटिव्ह जे लोक आहेत, जे वयस्कर लोक आहेत, त्यांना जवळपास जाण्यासाठी म्हणून हे प्रसन्न विरूपाक्ष मंदिर जे आहे ते राजांनी त्यावेळी प्रतिष्ठापना केली होती. ते तर मी तुम्हाला दाखवेलच. पण त्यासमोर एक्झॅक्टली इकडे कसं गेस्ट रूम काइंड ऑफ स्ट्रक्चर आता उरलं आहे, फक्त फाउंडेशन उरलं आहे. बाकीचं तर सगळं खंडित झालेलं आहे कारण इथे जे बाकीच्या राज्यातून राजे वगैरे यायचे त्यांची म्हणजे त्यांचं एक गेस्ट हाऊस टाईप किंवा क्वार्टर्स टाईप म्हणू शकता, त्यासाठी इथे बनवलं होतं. तर ते मी आता तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर लगेचच आपण प्रसन्न विरूपाक्ष म्हणजेच अंडरग्राऊंड जे शिवा मंदिर आहे तिकडे भेट देऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता आता इथे फक्त फाउंडेशन राहिलं आहे. वेगवेगळे मंत्री किंवा राजे वगैरे यायचे हम्पीला भेट द्यायला, तर तिथे त्यांची सोय इथे केली जायची. तर इथे मोठं असं क्वार्टर्स, असं एक गेस्ट रूम टाईप, म्हणजे आत्ता आपण गेस्ट रूम म्हणतोय खरं, तर तशा प्रकारे इथे रॉयल असं हे होतं. हे आता फक्त फाउंडेशन पार्ट असा उरलेला आहे आधी, पण यावरून सुद्धा कल्पना येते तुम्हाला की ते किती छान असेल. तर आता अगदी त्यासमोरच आपलं अंडरग्राऊंड शिवा टेम्पल आहे आणि साऊथमध्ये कर्नाटक वगैरे अशा ठिकाणी आल्यावर नारळाची झाडं ही वेगळाच अनुभव आहे. चला आता आपण अंडरग्राऊंड शिवा मंदिरला जाऊया. तर आता आपण चालू आहे शिवा मंदिरला. बाजूला एक गार्डन पण खूप छान आहे, म्हणजे खूप छान मेंटेन केलं आहे. अंडरग्राऊंड आहे कारण खाली उतरून जावं लागतं म्हणून अंडरग्राऊंड शिवा टेम्पल आहे हे. तर विरूपाक्ष मंदिर तिकडे राहतं आणि इकडे हे प्रसन्न विरूपाक्ष मंदिर जे अंडरग्राऊंड शिवा मी जसं सांगते तुम्हाला. तर दोन्ही वेगवेगळ्या टोकाला आहेत म्हणून मी हे आज डे 2ला घेते. डे 1ला तिकडचे सर्व मंदिर जे होते ते मी कवर केलेले आहेत. त्याचा ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्कीच चेक करा. प्रत्येक स्ट्रक्चरल वाईज सगळं आर्किटेक्चर जे आहे त्यांचं ते भन्नाट आहे, म्हणजे प्रश्नच नाही काय. म्हणजे आता खरंच इथे म्हणजे आली आहे हा बेस्ट डिसिजन वाटतोय हम्पीला आल्याचा, की खूप छान काय काय बघायला मिळालं आहे आणि आपले जे रूट्स आहेत एन्शियंट जे आपल्या गोष्टी आहेत, प्राचीन मंदिरं किंवा काय, त्यांना बघायला मिळणं, त्यांना एक्सप्लोअर करायला मिळणं खूप छान वाटतं ॲक्च्युली मला. तर आय सजेस्ट तुम्ही टुरिस्ट फिरायचा प्लॅन करत असाल तर याचा नक्की विचार करा. हे जे पाषाण आहेत ना, जे आपल्या पायाखाली लागतात ते पूर्ण कूल थंड आहेत, एकदम मस्त थंडगार वाटलं इकडे आल्यावर. तर इथे नंदी दिसतोय आपल्याला आणि आजूबाजूला पाणीसुद्धा आहे. थोडंसं लाईट टाकून आपण दाखवायचा प्रयत्न करूया.
तर आता आपण जातोय लोटस महलला. मागे माझ्या लोटस महल तुम्हाला दिसत असेल. त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते कमळासारखं आहे. कोणत्याही अँगलने पाहिलं तरी ते लोटस फ्लावरसारखं दिसतं, कमळासारखं दिसतं, म्हणून त्याला लोटस महल म्हणतात. तर बाहेर तिकीट काढायला लागतं. ते तिकीट काढलं की त्यानंतर आपल्याला लोटस महल आणि आजूबाजूचे 2-3 असे आहेत ते सर्व एकत्र होऊन जातात. ते मी सांगेनच पुढे पुढे तुम्हाला. आणि हे क्वीन्स पॅलेसचं बेसमेंट आहे, तुम्ही दाखवू शकता इथे. आता हे इतकं राहिलंय. क्वीन पॅलेस होता इथे, त्याचं बेसमेंट आहे. तर ते खरंच लोटस सारखं दिसतंय. कोणत्याही अँगलने बघितलं तरी तेच आहे. इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर इथे मी क्वीन्सचं जे लोटस महल आहे तिथे मी उभी आहे. आणि मला इथे एक वैशिष्ट्य कळालेलं आहे. हम्पी मुळातच इथे खूप उष्णता आहे, खूप गरम होत असतं. तुम्ही येत असाल तर त्या प्रिपरेशननेच या बरं का. तर पहिली गोष्ट म्हणजे मी जसं आधीच्या व्हिडिओत सांगितले की एप्रिल मेच्या दरम्यान येत असाल तर तुम्हाला खूप गरमी जाणवेल. या ह्याच्यात थोडं तरी आपण सर्वाईव्ह करू शकतो आहे. तर तेच मला सांगायचं की ह्याची खासियत आहे ती आत्ताच मला कळाली, तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. ह्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. पूर्ण हम्पी नेहमीच हॉट वेदर आहे, उष्ण आहे, म्हणून फक्त क्वीन्ससाठी म्हणून इथे हे जे मागचं जे लोटस महल तुम्ही बघू शकता, तर तिथे सर्वात वरती वॉटर टँक आहे. आणि त्या टँकमधून पाणी जे आहे ते त्याचे खांब आहेत, त्या खांबामध्ये वाहतं आणि त्यातून एक प्रकारचं कूलनेस तयार होतो. तर त्यावेळी राणीसाठी खास म्हणून इथे हा नॅचरल AC काइंड ऑफ जे आर्किटेक्चर आहे ते डोकं टेक्नॉलॉजी लावून इथे केलेलं होतं. खूपच एक किती नियोजितबद्ध असा हा डिसिजन म्हणावा लागेल. त्या पद्धतीने हे आर्किटेक्चर तयार केले की ते टाकीमधून पाणी तसं खाली येईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. तर इथे तुम्ही बघू शकता हा आहे वॉच पॉईंट. म्हणजेच आपण तिथून सगळीकडे चहूबाजूला लक्ष देण्यासाठीचा हा पॉईंट आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हम्पीचं आजचं वातावरण बघा किती सुरेख आहे. तर आत्ता आपण आलो आहे हजार रामचंद्र मंदिर. हजारा रामचंद्र टेम्पल ते बोलतात इथे. तर या मंदिराची खासियत अशी की हे राम मंदिर आहे मुळात, आणि यामध्ये इतकं रेखाटलेले आहेत, जवळपास 1000हून अधिक रामाचे जे आहे ते रेखाटलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता हे शिल्पामध्ये रेखाटलेलं आहे. आणि पूर्ण रामायण जे आहे ते यामध्ये कव्हर केलेलं आहे. वनवासानंतर सीतेची सुटका वगैरे सर्व असे जे इव्हेंट्स आहेत ते इथे रेखाटलेले आहेत. कल्पकतेने, खूप कौशल्यतेने, स्किलफुली सगळं असं छान चित्रलेलं आहे. थोडेफार खंडित झालेले आहेत, पण तरी ह्याची सुंदरता काही कमी झालेली नाही. कारण की जे आहे भव्यता किंवा त्याचं एक विशेषपण आजही आपल्याला कळतं किती ते सुंदर होतं त्यावेळी. आणि बऱ्यापैकी केलेलं आहे जतन असं म्हणू शकतो आपण. इथे वेगवेगळे असे फिगरिंग्स आहेत. म्हणजे पूर्ण मंदिरात 1000हून जास्त असे चितरलेलं आहे, त्यामुळे ह्याला हजार रामचंद्र मंदिर म्हणतात. ही प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे. हातात धनुष्यबाण आहे, तुम्ही बघू शकता. असं इथे छान. Subscribe the channel, support the channel, And like keep watching, keep learning. something speak in Kannada also, like namaskaram or whatever in Kannada. ನಮಸ್ಕಾರ, subscribe ಮಾಡಿ. Thank you.
तर आता आपण आहोत दिवाने आममध्ये. तर इथे जे समोर दिसत आहे तिथे राजा बसत असे आणि समोर इथे प्रजा बसायची. तर असा हा सभा मंडप आहे, मीटिंग हॉल म्हणतात ह्याला. तर हे सुद्धा पाहण्यासारखं आहे हम्पीमध्ये. आणि जिथे मध्ये मध्ये तुम्हाला असे हे खड्डे दिसत आहेत तिथे त्यावेळी खांब होते, पिलर्स होते. आणि आता इथे आपण जातोय सिक्रेट चेंबरमध्ये. पूर्वी राजा त्यांना इतर देशाच्या किंवा इतर ठिकाणच्या राजांशी सिक्रेटमध्ये काही बोलायचं असेल तर ते इथे येऊन तिथे चर्चा व्हायची. ह्याचं विशेषतः हे आहे की इथे जे तुम्ही बोलाल, डिस्कस कराल त्याचा आवाज अजिबात बाहेर जात नाही. इतकंच काय तर बाजूच्या चेंबरमध्ये सुद्धा याचा आवाज जात नाही. तर इथे हे जे आहे सिक्रेट चेंबर, इथे येऊन चर्चा होत असे. जर इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळावी यासाठी मी खूप प्रयत्न करते. खूप छान छान कंटेंट ऑलरेडी घेऊन मी आलेली आहे, येणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून्ड. तर आता आपण आहोत स्टेप्ड टँकमध्ये. इथे पाण्याचा साठा व्हायचा, भरपूर असं पाणी इथे साठवलं जायचं आणि त्याचा उपयोग केला जायचा पिण्यासाठी, पाणी पिण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती छान असं हे आर्किटेक्चर आहे. आणि सोबतच बाजूला प्राण्यांसाठी, स्पेशली घोड्यासाठी पाणी इथे दिलं जायचं, त्यामुळे त्यांना त्यांच्या उंचीनुसार पाणी पिता यायचं. तर आता मी आले क्वीन्स बाथमध्ये. तर इथे युजली म्हणजे राणी ज्या होत्या त्या त्यांच्या पॅलेसमध्येच स्नान वगैरे करायच्या म्हणजे. पण इथे स्पेशली असं असायचं की काही स्पेशल डेजला किंवा काही स्पेशल डेज मध्ये मध्ये त्या येत असायच्या. तर इथे रोज वॉटर बाथ तिथे त्यावेळी म्हणजे व्हायचा. तर इथे स्पेशली ते यायच्या. तर मी इथे आलेली आहे आणि याला क्वीन्स बाथ म्हणतात, म्हणजेच राणीचं स्नानघर. तर मी तुम्हाला आता हे बाकीचं एरिया वगैरे सर्व दाखवते. तर हे आहे क्वीन्स बाथ, बघा किती छान आहे. हे आहे ते क्वीन्स बाथ. आजूबाजूला पुष्कळ छान अशी मोठी मोठी झाडं आहेत, म्हणजे मुळातच खूप निसर्गरम्य आहे. तर आपण आतमध्ये जाऊ आणि तिथलं व्ह्यू मी तुमच्याशी शेअर करते. तर आता मी तुम्हाला दाखवते किती छान आणि भव्य असं आहे. तर तिथे रोज वॉटरने बाथ करायच्या क्वीन्स. तर रोज वॉटर खरंच किती हेल्पफुल आहे, बेनिफिशियल आहे, हे तेव्हापासून म्हणजे वापरत होतं आणि त्याचे ऑब्व्हियसली बेनिफिट्स आहेत. त्यामुळे ते तेव्हापासून क्वीन्स जे आहे ते रोज वॉटरचा बाथ घ्यायला इथे यायच्या. तर मी आता तुम्हाला दाखवते. तुम्ही हे पाहू शकता, हे जे ह्यूज मध्यभागी तुम्हाला दिसतं आहे, इथे पूर्ण पाणी असायचं आणि इथे येऊन क्वीन्स जे आहेत ते स्पेशल ओकेशनल वाईज इथे बाथ घ्यायच्या. रोज वॉटर बाथ, गुलाब पाण्याचा स्नान म्हणू शकतो मराठीमध्ये आपण. ऑब्व्हियसली वरती पहा किती छान असं वरतून ओपन आहे, म्हणजे निसर्गाचा आनंद घेत घेत इथे छानपैकी स्नान करण्याची किंवा आंघोळ करण्याची मजा काही औरच. पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे हे. आणि इथे स्ट्रक्चरल वाईज पण बघा किती सुंदर आहे. हे जे आहे ना, हे बांधकाम हे इंडो अरेबिक स्टाईलने हे त्यावेळी साकारलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला इथे इंडो अरेबिक जे आहे ते ती स्टाईल इथे तुम्हाला जाणवेल इन शॉर्ट. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्याचबरोबर तुमचे जे अभिप्राय आहेत ते मला कमेंट करून सांगा, मला ते वाचायला खूप आवडेल. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड.